स्वागत आहे। आज आपण 133 वॉर्डमध्ये वंचित आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रोहित जगताप, काय सांगाल? आपण आपले उमेदवार उभे आहेत, तर आपण काय विजन घेऊन उभे आहात? सर्वप्रथम तर आपले घाटकोपर यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसातला जो उमेदवार आहे त्याची या ठिकाणी मुलाखत घेण्याचं आपण ठरवलं, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद। आता महत्वाचं आपण म्हणालात की या वॉर्डाचं विजन काय? विजन आमचं असंच आहे की गेल्या 15 वर्षापासून इथला जो माजी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी ना इथल्या लोकांची अवस्था असेल किंवा इथल्या गटर नाल्यांचे प्रश्न असतील किंवा इतरही जे कामं आहेत, जे लोकहिताचे कामं आहेत, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे। म्हणून इथल्या सर्वसामान्यांनी मी काल एक वॉर्डातली एका विशिष्ट व्यक्तीची पोस्ट बघितली की त्यांनी असं लिहिलं, नामांकित व्यक्ती आहे की 133 ची निवडणूक जी आहे ती कोणत्याही धनदांडग्याने हातात घेतली नाही। ती निवडणूक जी आहे इथल्या सामान्य माणसांनी हातात घेतलेली आहे आणि या ठिकाणी ही सर्वसामान्य माणसांनी हातात घेतलेली आहे। मी त्याचं उत्तमचं उदाहरण सांगेल। जेव्हापासून ही निवडणूक चालू झालेली आहे, या निवडणुकीचं विजन काय? या निवडणुकीचं विजन असं आहे की सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। लोक असं म्हणतात की वोट भी देंगे और नोट भी देंगे, हा विजन आहे की सर्वसामान्य माणसांचा घरातला उमेदवार हा निवडून आणायचा आहे आणि ते उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा असेल। ते जर कामराजनगर आणि रमाबाई नगर जर पाहिलं, लोक याच्याकडे रेड झोन म्हणून पाहतात। इथे गुन्हेगारी असेल किंवा जे नशेबाज असतात ते जास्त वाढलेले दिसतात आपल्याला। आता हा सर्वात प्रामुख्याने विषय राहिलेला आहे की इथली नशावरची जी नियंत्रण आहे ते अतिशय भयानक वाढलेलं आहे। आता मी राजकारण करत नाही, पण सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणायचं गेलं की गेल्या 15 वर्षाच्या 5चा कालावधी बघा। मी नाही म्हणत, पोलिसांचा रिपोर्ट म्हणतोय 2007च्या पहिलीची गुन्हेगारी आणि नशा आणि 2007च्या नंतरची ते आताची 2025 पर्यंतची गुन्हेगारी आपल्याला या ठिकाणी पोलीस आयुक्तांकडूनच कळेल की या कालावधी जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी किती मोठं या नशाच्या बाबतीत किती मोठं या ठिकाणी अडकवून ठेवले। जे नशेखोर आहेत इथल्या अंमली पदार्थ जे आहेत, अंमली पदार्थ हे यांनीच आणलेलं, यांनीच इथे वाव दिला आणि आता सांगतात की रेड झोन सारख्या एरियामध्ये टाकलं जातं। हे पुरेपूर जबाबदार इथले लोकप्रतिनिधी आरोप आहे। रमाबाई नगर मध्ये तो ब्रिज होता, तो ब्रिज नसावा, त्यामध्ये रमाबाई नगर झाकलं जाते असं सांगितलं जातं। महत्वाचं हेच आहे की ब्रिजच्या समोर एक ऐतिहासिक नावाची कमान आहे आणि ऐतिहासिक नावाच्या कमानीच्या पाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। त्या पुतळ्यासाठी 11 जण शहीद झालेले। या रमाबाई आंबेडकर नगराला चळवळीचा वारसा आहे। रमाबाई आंबेडकर नगरामध्ये जे घडतं ते संपूर्ण देशामध्ये घडतं। अशा ठिकाणी काही लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि रमाबाईचं नाव मिटवण्यासाठी यांनी तो ब्रिज ज्या ठिकाणी मूळच्या ठिकाणी होता त्या ठिकाणी न पाहता त्यांनी रमाबाईचं नाव मिटवण्यासाठी त्या ठिकाणी स्थलांतर केला। हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आरोप करतोय आणि आम्ही याचा जाहीरपणे निषेध करतो। मी बीएसपीचे जे उमेदवार होते त्यांची मुलाखत घेतली, त्यांना असं विचारलं की त्यांनी सांगितलं की आंबेडकरी चळवळीचे आम्ही आहोत। त्यांना विचारलं की आम्ही वंचित सुद्धा जो घटक आहे तुझा आंबेडकरी चळवळीचा आहे, पण ते सांगितलं 2019 नंतर तो उदयास आला, पण ह्याच्या आधीपासून गेली 15-20 वर्षांनी कामराजनगर मध्ये आम्हीच लढा लढतो। महत्वाचं मी यांच्यावर कमेंट करत नाही। जे रेसमध्ये आहेत रेसमध्ये नाहीच आहे, मी त्यांच्यावर कमेंट करत नाही, कारण जिंकणार आणि आहे लोकांनी ठरवलं ना, दुसरे कोण सांगणार आहे? या ठिकाणी ठरवले लोकांनी। मी मगाशीच म्हटलं की या ठिकाणी जलप्रभात फेडरेशनचे अध्यक्ष आहेत अरुण जाधव साहेब आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत विश्वास कांबळे गुरुजी आहेत, अनेक ठिकाणच्या कमिटी आहेत। या ठिकाणी मस्जिदचे सदर मोबिन अन्सारी साहेब आहेत। या ठिकाणी जुनी रमाबाईचे जे पुढाकाराने असतात, नेहमी अग्रेसर भूमिकेमध्ये असतात आणि या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी चळवळ लहानपणापासून चालू केली। अमोल खंडागळे जे आहेत, राम तुपेरे साहेब आहेत, अनेक घटक आमच्या सोबत आहेत ना। कोणी चळवळीचं काम केलं कोणी सांगू नये। आम्ही गेल्या 8 वर्ष ते 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी राबतो। पाण्याचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने सोडवला ना। अजून सुद्धा काही ठिकाणी पाणी नाही पोहोचले। वंचित बहुजन आघाडीला जर आपण सत्ता दिली आणि
आम्ही सत्तेत नसलो तरी आम्ही लढतोय ना लोकांसाठी. आज पण तुम्ही जर बघितलं तर इथल्या रोडांचे प्रश्न वंचित बहुजन आघाडीने सोडवले, इथल्या नाल्यांचे प्रश्न वंचित बहुजन आघाडीने सोडवले, इथल्या महिलांचे रोजगारांचे प्रश्न आम्ही सोडवतोय, प्रयत्न करतोय. इथल्या लोकप्रतिनिधी असेल किंवा इतर कोणी पण असेल, कोविड सारख्या कार्यकाळामध्ये अमोल खंडागळे साहेब असेल, मोबिन अन्सारी साहेब असेल, अरुण जाधव साहेब असतील, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी असतील, विश्वास कांबळे गुरुजी असतील, खुद्द वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती येऊन काम करत होती ना. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित संघर्ष करा, पण शिक्षणासाठी आपल्याकडे वाचनेला नाहीये. आपल्या घाटकोप मुलं म्हणजे ज्या बालेकिल्ला मानला जातो आंबेडकरचा, तो वाचनेला नाहीये. मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासित करतोय आणि जे कोणी आरोप करतात त्यांना सांगतोय की 7 फेब्रुवारीला भव्य आणि दिव्य असं स्मारक आणि वाचनालय उभं राहणार आहे माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये. हा, ते भारतीय बौद्ध महासभा स्व इच्छेने आणि स्व खर्चाने ते तयार करते. वंचित आघाडीचे आपण कार्यकर्ते आहात, काय सांगाल आपण कशा प्रकारे आपण उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करतो? उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या अगोदर समस्त वार्डमधील जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. पहिली निवडणूक अशी आहे की जी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे. लोक घरी बोलवून, लोक आरती करून, 5-10 रुपये हातात घेऊन की आमचा हात बळकट करत आहे. या निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन झालं पाहिजे, न्याय झोपडपट्टी गरिबांना मिळाला पाहिजे, वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, या मुद्द्यावरती ही निवडणूक आज चालू आहे. अनेक उमेदवार आहेत, पण लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? महत्वाचं की बाळासाहेब नेहमी एक वाक्य म्हणतात की लोकशाहीच्या माध्यमातून ही जी सत्ता आहे किंवा लोकप्रतिनिधी असेल ते सर्वसामान्य माणसाच्या घरात जावं. लोकशाही बळकट करण्यासाठी इथली सर्व प्रकारची जी हुकुमशाही आहे ती मोडीत काढण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आणि आम्हाला निवडून का द्यावं याचं उत्तर सोपं आणि साधं आहे की आम्ही या ठिकाणी रात्रंदिवस जनतेचे कामं करतोय, लोकांच्या सुखादुखात असतोय. इथल्या रस्त्यांचा प्रश्न असेल आणि इथल्या सर्वसामान्य माणसाचा प्रश्न असेल तो आम्ही सोडवण्याचं पुरेपूर काम करतोय. जर लोकांनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं तर अधिक चांगला जो विकास आहे या नगराचा, जसं की आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की या ठिकाणी आरोग्याची मोठी टंचाई भासते. इतकी मोठी दाट वस्ती असतानाही राजेवाडी सारख्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं. आम्ही जर निवडून आलो, आम्हाला या ठिकाणी जनतेने निवडून का द्यायचंय? कारण की या ठिकाणी मोठं चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी एकही महाविद्यालय नाहीये. विद्यालय आहे ते घाटकोपरच्या त्या पलीकडच्या भागामध्ये आहे. बँक जी आहे इतकी दाट वस्ती आहे पण या विभागाला एकही बँक नाही. जर की ज्या प्रभाग क्रमांक 133च्या जनता मायबाप जनतेने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं तर ज्या सुखसुविधा त्या भागामध्ये आहेत त्या इथं आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि त्या आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून लोकांची इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीने यावेळेस निवडून यावं आणि सर्वसामान्य जनतेमध्ये काम करावं. मैं मुबीन अंसारी घाटकोपर पूर्व वंचित बहुजन आघाड़ी का तालुका समन्वय की हैसियत से आपको ये बताना चाह रहा हूँ कि परमेश्वर तुकाराम कदम जो यहाँ के अभी नगर सेवक रह चुके हैं पिछले 15 साल से उन्होंने कुछ भी विकास ऐसा किया नहीं है. खाली लोगों को ब्लैकमेल करना विकास के नाम पर कि मैं अगर चुन के नहीं आया तो तुम्हारे घर का क्या होगा, तुमको घर नहीं मिलेगा. मैं आपको मीडिया के माध्यम से ये बताना चाह रहा हूँ कि ये प्रोजेक्ट जो है हमारा वंचित बहुजन आघाड़ी का, इस प्रोजेक्ट को कोई प्रकार का विरोध नहीं है. हम तो खुद चाहते हैं कि अच्छे से अच्छा विकास हो, लेकिन इस प्रोजेक्ट में कोई पारदर्शिता नहीं है. पिछले 1.5 साल हो गए, लोगों को चेक मिला है लेकिन अभी किसी प्रकार का काम चालू नहीं हुआ है. लोगों को डरा के, धमका के, प्रताड़ित करके लोगों के घर खाली कराए गए हैं. और मैं आपको इस न्यूज चैनल के माध्यम से ये बताना चाह रहा हूँ कि जिस तरीके से वर्ली बीडीडी चाल धारावी की धरती पर जिस तरीके से शासन 500 फुट घर लोगों को देने का वादा किया है, तो हम वंचित बहुजन आघाड़ी हमारी उम्मीदवार सुप्रिया ताई यादव जब इस विभाग से नगर सेवक चुन के आएंगी तो हम महाराष्ट्र शासन से विनती करेंगे कि रमाबाई कामराज नगर में 16,575 घर का प्रकल्प है उसमें यहाँ के गरीब जनता को 500 फुट का कम से कम घर दिया जाए. और हमारी ये हम अपने उसमें पत्र में भी लिखे, जाहिरनामा में जाहिर किया है
कि जब हमारा नगर सेवक चुन के आएगा तो हम 500 फुट से कम का घर नहीं लेंगे, और जब तक हम एक एक घर को पात्र नहीं कर देंगे तब तक हम चैन से नहीं बैठेंगे। बस यही मैं आपको माध्यम से कहूँगा। समोर जे उभे आहेत त्यांनी मराठीचा मुद्दा घेतला आणि दुसरे जे आहेत त्यांचं एक म्हणणं आहे की जर दुसरा कोणा निवडून दिला तर खान महापौर बसेल. बघा, वंचित बहुजन आघाडी ते सर्व धर्म सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे. ते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे जे आमचे राष्ट्रीय नेते आहे, यांच्या वंचित म्हणजे हे नाही की म्हणजे जे लोक वंचित राहतात म्हणजे त्याला कुठल्याही सुविधामुळे वंचित ठेवला जातात, ते पक्ष म्हणजे आपल्या वंचित बहुजन आघाडी. त्याच्यात कुठलाही एक सिंगल धर्म नाही. ते धर्म मध्ये मुस्लिम आहे, बौद्ध आहे, सर्व धर्माचे लोकांचा समावेश आहे. पण हे आपण तुम्ही जे म्हणतात की हिंदी आणि मराठी भाषा हे 133 मध्ये कुठल्याही प्रकारचा चालणार नाही. तुमचे उमेदवार पण उभे समोर. आमच्या समोर कुठलाही उमेदवार नाही. आता आम्ही जनताने ठरवलेलं आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एवढी मार्जिन मध्ये निवडून येणार की समोरचा त्याला माहित पडेल की जनताने जर एकदा ठरवलं मग उमेदवार कसा निवडायचा ते जनतेने ऑलरेडी ठरवलेलं आहे आणि ते आपण 16 तारखेला दाखवून देऊ त्यांना त्यांची जागा काय. वंचित